नमस्कार. नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण येत्या 17 फेब्रुवारीला जे सूर्यग्रहण लागणार आहे त्या संदर्भात सगळी माहिती बघणार आहोत. हे ग्रहण कुठे कुठे लागणार आहे, भारतात दिसणार आहे का, या ग्रहणाच्या वेळा काय आहे, भारतीय वेळेनुसार ही घटना कधी घडणार आहे, या सगळ्या गोष्टी, त्याचप्रमाणे प्रमुख कुठल्या शहरात हे दिसणार आहे, कुठल्या देशांमध्ये हे दिसणार आहे, ही सगळी माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे. तसेच या व्हिडिओमध्ये आपण हेही बघणार आहोत की गर्भवतींनी ग्रहण कसं पाळायचं असतं आणि हे ग्रहण पाळणं गरजेचं आहे का आपल्या भारतातून, ही सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मिळणार आहे. या व्हिडिओ मार्फत चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका. सूर्यग्रहण म्हणजे नक्की काय? त्यावेळेला चंद्र सूर्याला अंशतः किंवा पूर्णतः झाकून टाकतो, अशा वेळेला सूर्यग्रहण घडतं. आता हे सूर्यग्रहण जे आहे ना, हे 3 प्रकारचं असतं. खग्रास सूर्यग्रहण, खंडग्रास सूर्यग्रहण आणि कंकणाकृती सूर्यग्रहण. खग्रास म्हणजे ज्या वेळेला चंद्र सूर्याला पूर्ण झाकून टाकतो आणि पृथ्वीवर अंधार पडतो, अशा सूर्यग्रहणाला खग्रास सूर्यग्रहण म्हणतात. खंडग्रास म्हणजे जेव्हा चंद्र सूर्याला अंशतः किंवा सूर्याचा एक भाग चंद्राने झाकला जातो, तर अशा वेळेला याला खंडग्रास सूर्यग्रहण म्हणतात. आणि कंकणाकृती म्हणजे चंद्र एक्झॅक्टली मध्यभागी सूर्याच्या येतो आणि चंद्राच्या अवतीभोवती एक कंकणाकृती म्हणजे बांगडीसारखं तेजोवलय दिसतं, याला कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतात. आणि या 17 फेब्रुवारीचं मंगळवारचं जे सूर्यग्रहण आहे हे कंकणाकृती सूर्यग्रहणच आहे. आता यावर्षी 2 सूर्यग्रहणं आहेत. हे पहिलं सूर्यग्रहण फेब्रुवारीमधलं, त्यानंतर ऑगस्टमध्ये एक सूर्यग्रहण आहे. आध्यात्मिक दृष्ट्या, ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या, त्याचप्रमाणे खगोलीय दृष्ट्या सुद्धा सूर्यग्रहणाला खूप जास्त महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आता सुरुवातीला या सूर्यग्रहणाच्या वेळा बघूया. हे सूर्यग्रहण 17 फेब्रुवारी 2026 मंगळवारी 3:26 भारतीय वेळेनुसार 3:26 सुरू होणार आहे आणि 7:57 या ग्रहणाची समाप्ती आहे. एकूणच काय, दुपारी 3:26 ते सायंकाळी 7:57 पर्यंत हे सूर्यग्रहण असणार आहे. याचा कंकणाकृती जो आकार आहे हा दिसायला सुरुवात होणार आहे त्या दिवशी सायंकाळी 5:12 आणि कंकणाकृती हा जो सूर्याचा आकार आहे हा सायंकाळी 5:42 संपणार आहे. परंतु सूर्यग्रहणाची सुरुवात जी आहे ही त्या दिवशी दुपारी 3:26 होणार आहे आणि समाप्ती जी आहे ही त्या दिवशी सायंकाळी 7:57 होणार आहे. सूर्यग्रहणाचा सूतक काळ हा सूर्यग्रहण लागल्यापासून 12 तास आधी सुरू होतो. परंतु कुठलं सूर्यग्रहण पाळतात, जे ग्रहण भारतामधून दिसतं, कुठलीही ग्रहणं जी ग्रहणं भारतामधून दिसतात ती पाळण्यास मान्य आहे असं सांगितलेलं आहे. ज्योतिषशास्त्राप्रमाणे देखील इव्हन धार्मिक दृष्ट्या सुद्धा जी ग्रहणं आपल्या देशातून दिसतात तीच आपल्याकडे पाळायला मान्य आहे. ग्रहण हे नेहमी अमावस्येलाच दिसते. भारतीय पंचांगानुसार हे ग्रहण फाल्गुन अमावस्येला लागणार आहे. आता आपण बघूया कोणकोणत्या देशात हे ग्रहण दिसणार आहे. रिंग ऑफ फायर म्हणजे वलयाकृती, कंकणाकृती नजारा जो आहे, रिंग ऑफ फायर जो आहे हा कुठून दिसणार आहे ते आपण बघूया. हे कंकणाकृती सूर्यग्रहण प्रामुख्याने दक्षिण आफ्रिका, अंटार्क्टिका आणि दक्षिण अमेरिकेच्या काही भागात दिसणार आहे. अर्जेंटिना, चिली, झिम्बाब्वे, नामिबिया आणि मॉरिशस सारख्या देशांमध्ये रिंग ऑफ फायरचा अद्भुत नजारा पाहायला मिळणार आहे. भारतात हे ग्रहण दिसणार नसल्याने आपल्याकडे नासाच्या लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे हे ग्रहण बघता येईल. आता माझ्या गर्भवती मैत्रिणींचा प्रश्न, हे ग्रहण पाळायचं आहे का? 17 फेब्रुवारीचं जे ग्रहण आहे, जे सूर्यग्रहण आहे, भारतातलं पहिलं सूर्यग्रहण आहे, हे भारतातून दिसणार नसल्याने हे पाळायचं नाहीये. आणि पाळणं म्हणजे नक्की काय? तर अशा वेळेला, ज्या वेळेला ही भौगोलिक घटना, खगोलीय घटना होत आहे, अशा वेळेला धार्मिक दृष्ट्या, आध्यात्मिक दृष्ट्या नामजप, पाठ पठन, पूर्वी घेतलेल्या नामाचे नामोच्चारण म्हणजे नामजप, अनुष्ठान, रामरक्षा स्तोत्र, हनुमान चालिसा, गणपती स्तोत्र अशा स्तोत्राचं पठन करायचं असतं. गर्भवती, बालक, वृद्ध, आजारी या माणसांनी कुठल्याही गोष्टी नाही पाळल्या तरी चालू शकतात. पूर्वी सूर्याला किंवा चंद्राला राहू केतूने गिळलंय अशी एक धारणा होती आणि त्यामुळे दिवसा सुद्धा अंधार झालाय असं मानलं जाईल. आणि मग त्यामुळे सुरी चाकू वापरू नये, कारण त्यामुळे आपल्याला कापू शकतं. किंवा पूर्वी अंधार पडायचा, मग बाहेर गेल्याने बाथरूमला बाहेर जावं लागायचं, टॉयलेट्स घरात नसायची, मग अशा वेळेला पाय अडकून पडण्याची शक्यता होती.
म्हणून सांगितलं जाईल की आपण बाहेर जाऊ नये किंवा ग्रहणाकडे उघड्या डोळ्यांनी तसंही बघूच नये. परंतु या ग्रहणाचा किंवा कुठल्याही ग्रहणाचा तुमच्या बाळावर काही विपरीत परिणाम होईल ही पूर्णपणे चुकीची धारणा आहे. असं काहीही होत नाही. परंतु गर्भवती या काळात थोड्या सेन्सिटिव्ह असतात. मग अशा वेळी आपण नामजप केला तर आपल्याला ग्रहण पाळल्याचं, नाममात्र पाळल्याचं समाधान मिळणार आहे आणि आपल्या मोठ्यांचं ऐकल्याचं देखील समाधान मिळणार आहे. म्हणूनच यावर्षी हे जे सूर्यग्रहण आलेलं आहे 17 फेब्रुवारीला ते भारतातून दिसणार नसल्याने पाळण्याची सुद्धा आवश्यकता नाही. तरीही तुम्हाला काही भीती वाटत असेल किंवा शंका कुशंका मनात असतील तर नामजप करायला आध्यात्मिकदृष्ट्या याचं फळ जे आहे हे कैक पटींनी वाढतं असं सांगितलेलं आहे. नामजप किंवा कुठल्याही तुमच्या इष्ट देवतेचा स्तोत्र पाठ पठण करायला काहीही हरकत नाही. परंतु पाणी न पिणं, न जेवणं, न झोपणं, एका जागी बसून राहणं, एका स्थितीमध्ये बसून राहणं या गोष्टी टाळा. कारण जर तुम्ही लघवीला गेला नाही किंवा शौच दाबून धरलं तर या गोष्टींमुळे गर्भाला किंवा तुम्हाला त्रासच होणार आहे. त्यामुळे या गोष्टी तुम्ही करू नका. हे ग्रहण भारतामध्ये मान्य नाहीये, त्यामुळे पाळायलाही मान्य नाहीये. या ग्रहणाची कुठलीही चिंता करण्याची गरज नाही. तरी देखील या ग्रहणासंदर्भात काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींबरोबर, नातेवाईकांबरोबर व्हॉट्सअपद्वारे, फेसबुकद्वारे शेअर करा. त्याचप्रमाणे यावर्षी होणाऱ्या सर्व ग्रहणांची माहिती असलेला एक छानसा व्हिडिओ नॉलेज बास्केट इंडियावर पब्लिश झालेला आहे, तो देखील बघा. आणि वेळोवेळी ग्रहणांची माहिती आपल्या चॅनलवर येत असते, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका. चला तर मग परत भेटूया अशाच एका छानशा नवीन व्हिडिओसह. टिल देन स्टे हेल्दी, स्टे हॅपी अँड स्टे कनेक्टेड विथ नॉलेज बास्केट इंडिया. थँक्यू.